ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। गेल्या 1.5 वर्षात या मालिकेने TRP यादीत पहिला क्रमांक पटकावून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। मालिकेबाबत नेहमी चर्चा होत असते, तसेच मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत। सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून पूर्णा आजी सुद्धा सर्वांची लाडकी बनली आहे। मात्र पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी काही काळापूर्वी प्रकृतीच्या कारणामुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता। त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याबाबतचा खुलासा ज्योती चांदेकर यांनी एका मुलाखतीत केला आहे। काय म्हणाल्या पूर्णा आजी जाणून घेण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पूर्णा आजी म्हणजे अभिनेत्री ज्योती चांदेकर म्हणाल्या की आमचं मंगळागौरीचं शूटिंग होतं। मला डायरेक्टरनी खुर्चीवर बसायला सांगितलं। मी तिथे बसले आणि बेशुद्ध पडले। माझ्या शरीरातील सोडियम कमी झालं होतं। त्यानंतर सेटवरच्या सगळ्यांनी धावपळ सुरू केली। सगळे लोक घाबरले होते। मला लगेच रुग्णालयात दाखल केलं आणि उपचार सुरू केले। हा झाला पहिला किस्सा। त्यानंतर दुसऱ्या वेळी मी तर अगदी वर जाऊनच परत आले असं म्हणायला हरकत नाही। मी 2 महिने आजारी होते। खरं तर कोणत्याही मालिकेची टीम कोणत्याही कलाकारासाठी 2 महिने थांबत नाही, पण ही सगळी मंडळी माझ्यासाठी 2 महिने थांबली असं ज्योती चांदेकर यांनी पुढे सांगितलं। आता पूर्णा आजी पूर्णपणे ठणठणीत बऱ्या झाल्या असून मालिकेची शूटिंग सुद्धा करत आहे।